नमस्कार मंडळी. जगात अनेक उत्सव होतात, अनेक यात्रा भरतात, पण आमच्या गावाची गोष्ट न्यारीच आहे. गेले 7-8 दिवस गावात एकाही घरी चूल पेटली नाही. हो, तुम्ही बरोबर ऐकताय. सलग 7 दिवस दोन्ही वेळ संपूर्ण गाव एकत्र येऊन महाप्रसाद घेतोय. लहान मुलांपासून ते आजी आजोबापर्यंत प्रत्येक जण एकाच छताखाली येऊन जेवतोय. आणि या परंपरेचा सर्वात आनंद कुणाला झाला असेल तर तो आमच्या घरातील माता भगिनींना. एरवी सण समारंभात स्वयंपाकघरात राबणाऱ्या माझ्या ताई माईंना महाप्रसादाच्या नियोजनामुळे यंदा पूर्ण मोकळीक मिळाली. त्यामुळे यात्रेचे सर्व सोहळे, भजन आणि कीर्तन त्यांना डोळे भरून पाहता आले. त्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद बघून नियोजनाचं सार्थक झालं असं वाटलं. पण मंडळी, हा महायज्ञ पार पाडणं सोपं नव्हतं. हे शक्य झालं आमच्या जिगरबाज वाडेकरी मित्रांमुळं. अंगातून घामाच्या धारा वाहत असतानाही चेहऱ्यावर हास्य ठेवून वाढणारी ही पोरं. तुमच्या सेवाभावाला मानाचा मुजरा. तुम्ही थकलात पण थांबला नाही. आणि मंडळी, ज्यांनी या अन्नदानासाठी सरळ हाताने मदत केली त्या सर्व अन्नदात्याचे आम्ही ऋणी आहोत. तुमच्या दातृत्वामुळे आज हजारो पोटं तृप्त झाली. ही फक्त पंगत नाही तर ही आपल्या गावाची एकजूट आहे आणि हीच आपली 50 वर्षाची खरी कमाई. श्री संत दर्यामायच्या चरणी हीच प्रार्थना करतो की ही एकजूट अशीच कायम राहो.